नमस्कार, मी विशाल वर्देशी. महाराष्ट्र विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. राज्य सरकारनं सर्वसामान्य जनतेकरता घेतलेले महत्त्वाचे निर्णय, योजना आणि लोक उपयोगी प्रकल्प याबद्दलच्या घडामोडी आपण बघणार आहोत महाराष्ट्र विशेषमध्ये. महाराष्ट्र देशातील सौर ऊर्जेचा शेतीत सर्वाधिक वापर करणारा राज्य ठरलं असून मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत राज्याने जागतिक विक्रम केला. महावितरणने केवळ एका महिन्यात 45,911 सौर कृषी पंप बसवून हा विक्रम गिनीज बुकमध्ये नोंदवला. छत्रपती संभाजीनगर इथे आयोजित सोहळ्यात गिनीज बुकचे काल सॅबले यांनी प्रमाणपत्र प्रदान केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की 16,000 मेगावॅट सौर निर्मितीमुळे पुढील वर्षात विजेच्या दरात 3% कपात शक्य होईल आणि ग्राहकांना स्वस्त वीज मिळणार आहे. रोज CO2 चं एमिशन आम्ही करत होतो, रोज आमच्या पर्यावरणाला आम्ही खराब करत होतो. त्या 16,000 मेगावॅट थर्मल पॉवरला आता आम्ही सूर्याच्या आशीर्वादाने या ठिकाणी सौर ऊर्जेमध्ये परिवर्तित केल्यामुळे पर्यावरणाची हानी देखील संपणार आहे. सैन्यातील खडतर जीवन जगून देशासाठी त्याग करणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबवण्यात येतात. सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनातूनही सैनिकांच्या कुटुंबियांना मदत देण्यात येते. आता शहीद जवानांच्या कुटुंबियांना दिली जाणारी आर्थिक मदत 25 लाखांवरून थेट 1 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली. राज्यातील संजय गांधी निराधार योजनेचे पैसे थेट बँक खात्यात जमा केले जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत याबाबत माहिती दिली. महिन्याच्या 1 तारखेला हे पैसे खात्यात दिले जातात. आधी हे पैसे कलेक्टर यांच्याकडे जायचे आणि त्यानंतर त्याचं वितरण केलं जायचं. पण आता लाभार्थ्यांची KYC झाल्यानंतर हे पैसे थेट खात्यात जमा होणार आहेत. ज्या लाभार्थ्यांची KYC झाली नाही त्यांची KYC लवकरात लवकर करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्याचं फडणवीसांनी सांगितलं. अनाथ मुलांना दिलेल्या 1% आरक्षणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या जीवनातील सर्वात समाधान देणारा निर्णय म्हटलाय. वर्षा निवासस्थानी त्यांनी शासकीय सेवेत रुजू झालेल्या अनाथ युवक युवतींशी संवाद साधला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संधीची समानता या तत्वाने प्रेरित हा निर्णय राज्यातील 862 अनाथ युवकांना स्वावलंबी बनवणारा आहे. समाजाने दिलेल्या व्यवस्थेचं ऋण परत करण्यासाठी संघर्षातून पुढे आलेले हे तरुण समाजाचं रोल मॉडेल बनावेत अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. शासनाच्या वर्षपूर्तीची सुरुवातही या संवेदनशील आणि प्रेरणादायी कार्यक्रमांनी झाली. राज्यात महिला आणि मुलांच्या सुरक्षेसाठी तसंच सक्षमीकरणासाठी मोठे उपक्रम राबवले जात असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. सक्षमा या राज्य महिला आयोगाच्या जनजागृती कार्यक्रमाचं उद्घाटन करताना शिंदे यांनी कठोर कायदे, जनजागृती आणि महिलांच्या अधिकारांची माहिती पोहोचवण्याचं महत्त्व अधोरेखित केलंय. केंद्र सरकारनं केलेल्या कायद्यातील बदल महिलांसाठी संरक्षण कवच असल्याचं ते म्हणाले. राज्यात मुलींचं शिक्षण विनामूल्य, बस प्रवासात 50% सवलत, लाडकी बहीण आणि लखपती दिदी यासारख्या योजनांनी महिलांना मोठा आधार मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. महिला सुरक्षित नसतील तर तो समाज प्रगती करू शकत नाही आणि म्हणून हे आपण सगळ्यांनी पाहिलं पाहिजे. लाडक्या बहिणींना सुरक्षित आणि सक्षम आणि आत्मनिर्भर करण्याचं काम कुण्या एकाची किंवा कायद्याची जबाबदारी नाही, तर ते आपल्या सर्वांची, आपल्या समाजाची आहे. परभणी जिल्ह्याच्या औद्योगिक आणि तांत्रिक प्रगतीसाठी CIIT सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग प्रकल्प आता प्रत्यक्षात आकार घेतोय. राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या पाठपुराव्यामुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनामुळे या उपक्रमाला मंजुरी मिळाली. या अत्याधुनिक केंद्रातून दरवर्षी 3,000 विद्यार्थ्यांना इंडस्ट्री 4.0 तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण मिळणार आहे. नागपूरमध्ये झेब्रू या रस्ता सुरक्षा शुभंकराचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. वाढत्या वाहन संख्येमुळे अपघातांचं प्रमाण वाढत असताना झेब्रूच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा जनजागृती अधिक प्रभावी होईल असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वास व्यक्त केला. रस्ता सुरक्षा जीवन रक्षा हा मूलमंत्र नागरिकांनी अंगीकारावा आणि वाहतूक नियमांचं काटेकोर पालन करावं असं आवाहन त्यांनी केलं. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं की झेब्रू हा रस्ता सुरक्षेचा संदेशवाहक ठरेल आणि राज्याच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचेल. विविध विभागांच्या समन्वयातून अपघात रोखण्यासाठी उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. आज महाराष्ट्र विशेषमध्ये इतकंच. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.